नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. विधानसभेत आज राज्याचा 2017-18 या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर करण्यात आला. सरकारनं निर्धारित वेळेपूर्वीच अर्थमंत्र्यांचं भाषण घेऊन अर्थसंकल्प मंजूर करून घेतला. विरोधकांसह सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनाही या चर्चेत सहभागी करून घेतलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केला. शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा आणि विजय औटी यांनीही यावर आक्षेप घेत अर्थसंकल्पाच्या चर्चेत आपल्यालाही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मत मांडायचं होतं, असं सांगितलं. दरम्यान 19 आमदारांच्या निलंबन प्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेतून सभात्याग केला. विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गदारोळ केल्यानं आजही कामकाज होऊ शकलं नाही. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून कर्जमाफीसाठी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. निवासी डॉक्टर आपलं सामूहिक रजा आंदोलन मागे घेण्यास तयार आहेत, मात्र त्यांच्या सुरक्षेची हमी सरकारनं घ्यायला हवी, असं निवासी डॉक्टरांची संघटना माडनं म्हटलं आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान माडनं न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात ही बाब नमूद केली. उच्च न्यायालयानं डॉक्टरांना तात्काळ कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे. दरम्यान औरंगाबाद इथं आज निवासी डॉक्टरांनी सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी क्रांती चौकात निदर्शनं केली. मार्ड संघटनेसह भारतीय वैद्यक संघटनेनंही या निदर्शनांना पाठिंबा दिला. राज्यात निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी दिले आहेत. त्यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहनही केलं आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय दंत महाविद्यालयाला सन 2017-18 वित्तीय वर्षात मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. विधानसभेत शासकीय दंत महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी मिळण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते. शासनाने 2012-13 या वर्षी 9 कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यापैकी फक्त 3 कोटी रुपये मिळाल्यानं कामं अपूर्ण असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज विमानात जागेच्या वादावरून एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. या प्रकरणी विमान कंपनीनं पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान खासदार गायकवाड यांनी मारहाणीच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यानं गैरवर्तन केल्यानं आपण हे पाऊल उचललं. या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे आपण तक्रार करणार असून कोणाचीही माफी मागणार नाही, असं गायकवाड यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. भारतीय संविधानातील कायदे हे कुठल्याही धर्माला अनुसरून नव्हे, तर आधुनिकतेची कास धरणारे असल्याचं ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावरील व्याख्यानात ते आज बोलत होते. भारतीय राज्यघटना ही न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता या 4 मूल्यांवर आधारलेली असून या मूल्यांचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा आज शहीद दिवस. देशभरातून त्यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 मार्चला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा 30वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 मिनिटांनी.